आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र. निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात वयाच्या 100रीत प्रवेश केला. निवृत्ती पश्चात मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या भुजंगरावांचा स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्त मराठवाड्याचा विकास बँकांचा अनुशेष या विषयावर एक चर्चासत्रही घेण्यात आलं. या चर्चासत्रात मान्यवरांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात. बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक देविदास तुळजापूरकर यांनी देशाच्या विकासामध्ये बँका आणि बँकिंग क्षेत्राचं महत्त्व विशद केलं. ते म्हणाले, आजचा विषय मराठवाड्याचा विकास बँकांचा अनुशेष आहे. थोडीशी पार्श्वभूमी ही की माणसाच्या शरीरात हृदयाचं जे स्थान असतं ते अर्थव्यवस्थेत बँकिंगचं असतं आणि रक्तवाहिन्या जे शरीराला रक्तपुरवठा करतात ते काम बँकांच्या शाखा या अर्थव्यवस्थेमध्ये करत असतात. त्या अर्थाने विकासामध्ये बँका, बँकिंग आणि बँकांच्या ब्रांचेस या सगळ्यांनाच एक अनन्यसाधारण महत्व आहे. डिपॉझिटच्या तुलनेमध्ये ऍडव्हान्सेस हे जे काय आपण क्रेडिट डिपॉझिट रेशो करण्यासाठी गृहीतक धरतो त्याच्यामध्ये एक मोठा दोष आहे. तो दोष असा आहे की मराठवाडा विभागामध्ये जो काय रेव्हेन्यू किंवा इन्कम जनरेट होतं ते जे जनरेट होतं ते डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये मुंबई किंवा पुण्याच्या डिपॉझिटच्या फिगरमध्ये रिफ्लेक्ट होतं. उदाहरणार्थ एमएसईबी किंवा तत्सम जी कॉर्पोरेशन्स आहेत किंवा इतर कुठलंही जे फी कलेक्शन होतं ते सगळं पूर्वी सेम डे आम्ही औरंगाबादच्या खात्यातून तिकडे ट्रान्सफर करायचो. आता कोर बँकिंग सोल्युशन झाल्यामुळे ते जे डिपॉझिट होतं ते डिपॉझिट डायरेक्टली त्या मुंबईच्या खात्यातच डिपॉझिट होतं. त्यामुळे डिपॉझिटच्या तुलनेमध्ये आपण ऍडव्हान्सेस हे जे काय प्रिझम्पशन धरतो तर ते प्रिझम्पशन हे सदोष आहे असं मला वाटतं. त्यामुळे जोपर्यंत आपण या भागातून गोळा केलेला रेव्हेन्यू किंवा फी बेस्ड इन्कम हे या भागातल्या डिपॉझिटमध्ये अकाउंट फॉर करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रेडिट डिपॉझिट रेशो हा जो निकष आहे तो निकष लावणं हे फारसं योग्य होणार नाही. क्रेडिट डिपॉझिट रेशो याच्याशी बँका हव्या त्या पद्धतीने खेळू शकतात. हा निकष घेऊन जर आपण केवळ आपलं गृहीतक मांडायला गेलो की मराठवाड्यामध्ये 100% क्रेडिट डिपॉझिट रेशो आहे म्हणजे बघा मराठवाड्यामध्ये या बँकिंग कसं संतुष्ट आहे. दुसरी गोष्ट की क्रेडिटच्या तुलनेमध्ये ऍडव्हान्सेस जेव्हा आपण तुलना करतो तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातलं जे बँकिंग आहे त्याच्या तिप्पट बँकिंग एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यातली जी बँकिंगची आकडेवारी आहे त्यातलं औरंगाबाद जर एक्सक्लूड केलं तर औरंगाबादचा वाटा 50% आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जे जिल्हे आपण मागास म्हणून आयडेंटिफाय करतो तिथलं बँकिंग हे अत्यंत वीक फाउंडेशनवर उभं आहे. म्हणजे 1% कमी बँकिंग असलेले अनेक जिल्हे आहेत. आता हे जे बँकिंग आहे हे बँकिंग हे अर्थव्यवस्थेमध्ये कॅटलिस्टचं काम करतं. म्हणजे एखाद्या गावामध्ये बँकेची ब्रँच उघडली की त्या गावामध्ये लोक त्यांच्याकडचा असलेला पैसा बँकेमध्ये आणून भरतात. मग त्या गावामधला कुणीतरी पिठाची गिरणी काढायला येतो, बँकेचं कर्ज घेतो, दुसरा एक पानटपरी काढतो त्याला कर्ज घेतो. म्हणजे ज्या गावामध्ये बँकेची ब्रँच उघडते तिथे आर्थिक उलाढालीला सुरुवात होते आणि ती आर्थिक उलाढाल शेवटी प्रगतीला पोषक असते. म्हणजे सामान्य माणसाला जर विकासाच्या प्रक्रियेमध्ये ओढायचं असेल, विकासाच्या वर्तुळामध्ये परिघामध्ये जर ओढायचं असेल तर तिथलं बँकिंग हे प्रगत असलं पाहिजे तरच विकासाच्या संधी या पुरेशा उपलब्ध होऊ शकतात. याचं भान ठेवलं तर बँकांच्या ब्रँचेसचं नेटवर्क पहिल्यांदा वाढायला पाहिजे. पण आज जेव्हा न्यू लिबरल पॉलिसीज बँकिंगमध्ये देखील इम्प्लिमेंट केल्या जातात, विशेष करून पब्लिक सेक्टर बँकांमध्ये पण जेव्हा इम्प्लिमेंट केल्या जातात तेव्हा नफ्याचं गणित मांडलं जातं की त्या भागामध्ये मी एखाद्या बँकेचं ब्रँच नेटवर्क ओपन करायचं, ती ब्रँच पहिल्या वर्षी नाही, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी ती नफ्यात आली पाहिजे. ती नफ्यात यायची तर नफ्या तोट्याचं जे गणित आहे ते ऑल टुगेदर वेगळं आहे. पण आता मी उदाहरणादाखल काही बँकांच्या मेट्रो ब्रांचेसचं नेटवर्क आणि रुरल आणि सेमी अर्बन ब्रांचेसचं नेटवर्क कंपॅरिझन केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं
की बँकिंगचं मेट्रोपॉलिटन एरियामधलं जे बिझनेस मॉडेल आहे ते फेल गेलेलं आहे, ते तोट्यात आणणार आहे. याचं कारण असं की मेट्रोपॉलिटन एरियामध्ये जी डिपॉझिट गोळा होतात ती हायकॉस्ट डिपॉझिट गोळा होतात, जी कर्ज वाटली जातात ती मिनिमम लेंडिंग रेटची कर्ज वाटली जातात, ज्याच्यामध्ये मार्जिन ऑफ प्रॉफिट ही सगळ्यात कमी असते. आणि त्या मार्जिन ऑफ प्रॉफिटसाठी त्यांना प्रिमायसेसवर करावा लागणारा खर्च, तिथले टॅक्सेस, इलेक्ट्रिसिटी आणि इतर चार्जेस जर बघितले तर स्टँड अलोन मेट्रोपॉलिटन एरियामधलं बँकिंग हे तोट्यातलं बँकिंग आहे. पण ऍज अगेन्स्ट दॅट रुरल आणि सेमी अर्बन एरियामधलं जे बँकिंग आहे तिथे सगळी डिपॉझिट 4% ठेवली जातात. निओ लिबरल पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना ठेवी, सेव्हिंगच्या, बचतीच्या ठेवीवर व्याजदर किती द्यावे त्याचं स्वातंत्र्य दिलंय. पण जाणतेपणी सगळ्या बँका एकत्र आल्या, ते स्वातंत्र्य त्यांनी प्लेज केलं आणि त्यांनी सांगितलं नाही आम्हाला 4%च्या वर वाढवायचेच नाहीत. त्याला अपवाद फक्त मला वाटतं सारस्वत बँक किंवा कोटक महिंद्रा बँक अशा 2-3 बँका आहेत. बाकी सगळ्या बँकांनी कार्टेल केलं आणि डिपॉझिटचा, सेव्हिंगचा रेट ऑफ इंटरेस्ट 4% ठेवला. हे काय दर्शवतं की शेवटी सामान्य माणूस जो बँकांच्या मध्ये बचत ठेवतो त्या बचतीवर बँकिंगचं हे सगळं साम्राज्य उभं आहे. आणि तो बचत ठेवत असताना अजून कॉस्ट कॉन्शियस नाहीये. तीच गत सामान्य माणूस अवेल करत असलेल्या कर्जाच्या बाबतीत आहे. तुम्ही बघा, काउंटरवर येऊन तुम्ही एक बँकेचं एखादं कर्ज घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला बेस रेट अधिक 2, बेस रेट अधिक 3 हा रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज आम्ही करतो. पण कॉर्पोरेटला लोन घ्यायचं असेल तर ते टेंडर फ्लोट करतात, बँकांना पत्र देतात, तुम्ही काय रेट, मला 1000 कोटी कर्ज घ्यायचे, तुम्ही रेट कोट करा. आम्ही जर रेट कोट केला बेस रेट अधिक 2% तर ते घेऊन दुसऱ्या बँकेत जातात, ते दाखवले की तो 0.5% कमी करतो. असं करत करत सगळ्या बँका मिळून शेवटी बेस रेटवर येतात. म्हणजे कमीत कमी व्याजदरावर ते कर्ज अवेल करतात. ते पुन्हा सेव्हिंगवर त्यांना कमीत कमी व्याजदर मिळतो आणि तो जो पैसा आहे त्या पैशावर हे साम्राज्य उभं राहतं. आणि आता पार्लमेंटच्या फ्लोअरवर जी प्रश्नोत्तरं होतात त्या प्रश्नोत्तरामध्ये बँकिंग खात्याच्या मंत्र्यांनी दिलेले जे उत्तर आहे ते उत्तर असं सांगतं की टोटल जे एनपी आहेत त्यातले थकीत कर्ज आहेत त्यातले 70% थकीत कर्ज ही फक्त कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये आहे. म्हणजे ती जर आपण फॅक्टर केली या सगळ्या एक्झरसाइजमध्ये तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण सगळे मिळून या थकीत कर्जदारांना सबसिडाईज करतो. आपण जे बँकिंग करतो त्यातून क्रॉस सबसिडायझेशन करून त्यांनी अधिक थकीत करावं म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन देतो. या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मराठवाड्यातलं बँकिंग हे रिव्हिजिट केलं पाहिजे, एक्सपान्शन झालं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर इथं क्रेडिटची मागणी नाही हे सतत सांगितलं जातं. पण मुथ्थू फायनान्स किंवा मन्नपुरम फायनान्स किंवा मायक्रो फायनान्स किंवा इतर अनेक एनबीएफसीचं मशरूम पीक या मराठवाड्यामध्ये तेही कर्ज वाटतात. म्हणजे कर्जाची मागणी नाही या म्हणण्याला फारसा आधार आहे असं मला वाटत नाही. कुठेतरी आजच्या क्रेडिट पॉलिसीमधला जो अप्रोच आहे तो चुकतो. तसं या भागामध्ये शेतीशी पूरक असे उद्योग निर्माण केले गेले पाहिजेत. जोपर्यंत शेतीला पूरक उद्योग या भागात निर्माण होणार नाहीत तोपर्यंत क्रेडिट वाढणार नाही. तसं शेतीच्या उत्पादनाला जो योग्य किंमत मिळायला पाहिजे ती किंमत देखील मिळणार नाही. या सगळ्या संदर्भाचं जर बघितलं तर एंटायर इकॉनॉमी ही जर एनर्जाइज करायची असेल म्हणजे मागास भागाचा विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात बँकिंग मधला जो असमतोल विकास आहे तो घालवण्यापासून झाला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर के पाटील यांनी या शब्दात आपले विचार व्यक्त केले. बँकिंग रेग्युलेशन ऍक्टनुसार रिझर्व्ह बँकेला काही अधिकार प्रदान करण्यात आले आणि एक प्रकारची चांगली स्वायत्तता देण्यात आली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बँका बंद पडत होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये बँकांच्या रेग्युलेशन ऍक्टमध्ये सुधारणा करण्यात आली 1949च्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्टनुसार. आणि थोडंसं बँका बंद पडण्याचं काम कमी झालं आणि एक थोडीशी बँकिंग लागली. स्वातंत्र्यपूर्व काळातील बँकिंग, स्वातंत्र्योत्तर काळातील बँकिंग याचा आढावा घेत असताना भारतातील व्यापारी बँकांचा विचार करता या व्यापारी बँकांनी भारताच्या 47 ते 69च्या कालखंडात चांगल्यापैकी कामगिरी केली. सामान्यपणे 19 जुलै 1969 रोजी ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीच्या होत्या अशा भारतातील 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यापाठीमागची पार्श्वभूमीच अशी होती
कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा व्हावा ही भूमिका विचारात घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण शेतीला वित्तपुरवठा करण्याच्या भूमिकेतून केलं. 47-69 मध्ये खासगी क्षेत्रातील बँका नफा तोटा विचारात घेऊन शाखा उघडत होत्या, पण या शाखांचा विस्तार मंद गतीने झाला आणि या बँकांनी 47 ते 69 पर्यंत भारत कृषी प्रधान असताना जेमतेम 2% कृषी क्षेत्राला बँकांनी वित्तपुरवठा केला. परिणामी ग्रामीण भागात पुरेसा कर्ज पुरवठा होत नव्हता. शेतकऱ्यांची दायित्वाची स्थिती अत्यंत बिकट बनलेली होती. ही स्थिती लक्षात घेऊन 19 जुलै 1969ला 14 बँका ज्या राष्ट्रीयकृत म्हणून सरकारच्या मालकीच्या झाल्या, या बँकांनी वित्तपुरवठा करायला सुरुवात केली. पण हा वित्तपुरवठा केल्यामुळे पतचलनाची निर्मिती झाली, भाववाढीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं आणि एक सक्षम बँकिंग व्यवस्था देशापुढे आली जी कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करू शकली. 69 नंतरची ते 91 पर्यंतची भारतातील बँकांची स्थिती लक्षात घेतली असता वेलफेअर स्टेट असल्यामुळे कल्याणकारी राज्यामध्ये बँकांनी सोशल कंट्रोलच्या सामाजिक नियंत्रणाच्या भूमिकेतून कार्य करावं. बँका राष्ट्रीयकृत करण्यात आल्या, बँका खाजगी मालकातून सरकारच्या मालकीच्या झाल्या, पण बँकांनी शेती व्यवसायाला कर्ज पुरवठा करताना शेती पावसावरील जुगार हे वाक्य लक्षात ठेवलं आणि फारशी कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत जी अटॅचमेंट व्हायला पाहिजे होती ती सुरुवातीच्या काळापर्यंत ग्रीप घेऊ शकली नाही. आज बँकिंग क्षेत्र मोठ्या प्रगतीने वळालेलं आहे, पण विद्यमान स्थितीत बँकांच्या ठेवीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. गेल्या 6 दशकातील बँकांच्या ठेवीचा अभ्यास केला असता ही वाढ भरघोस दिसत असली तरी प्रायमरी ती वाटते वाढ आहे, पण मागच्या वर्षाचा अनुमान घेतलं तर बँकांच्या ठेवींमध्ये 16 ते 17% एवढी वाढ झालेली आहे. पण या 2 वर्षापासून सहजासहजी बँकांना ठेवी मिळत नाहीत. त्याचं कारण थकीत कर्ज ही बँकांपुढील मोठी समस्या ठरलेली आहे आणि थकीत कर्ज नॉन परफॉर्मिंग ऍसेट हे वाढण्याचं कारण आपल्यासारख्याचा एखादा हप्ता चुकला बँकेची नोटीस येते. उद्योगपती जेव्हा 1000 कोटी बुडवतात त्यांना कशी नोटीस गेले नाही हे माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीवरून जर पाहिलं असता तर थकीत कर्जाची मोठी समस्या आपल्या पुढे निर्माण झालेली आहे आणि हे थकीत कर्ज सामान्यतः ढोबळमानाने 2007 साली 50 लाखाचं होतं आणि 2015-16 मध्ये ते 5 लाख कोटीच्या पुढे गेलं. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरलं. बँकांनी सर्वसामान्यांना कर्ज देताना कर्जाची वसुली केली, पण इतर लोकांकडून कर्जाची वसुली करताना उद्योगपतींकडून केली म्हणून बँका एनपीएच्या बाबतीत अडचणीत आल्या. सद्यस्थितीत राष्ट्रात बचतीचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण बचतीवर मिळणारा व्याजाचा दरही कमी झालेला. ही परिस्थिती या देशासाठी चांगली नाही. कोऑपरेटिव्ह सेक्टरने एकेकाळी छानपैकी या देशाला मदत केली, या राज्याला मदत केली, पण अलीकडे त्या सेक्टरमध्येही थोडासा स्वाहाकार निर्माण झाल्यामुळे बँकांची स्थिती डोलायमान झालेली. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आत्ताच आपण मराठवाड्याचा विकास बँकांचा अनुशेष या विषयावरच्या चर्चासत्रात मान्यवरांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.